हा कुठल्या व्हरायटी आहे? ही बन्सी आहे तिकडे शरबती पलीकडची. उतारा कुणाचा किती आहे आता? दाण्याची साईज वाढ. हरभरा कुठला आहे? दिग्विजय. नारळ ते बाणवले आहेत का सिंगापूर? याचा रोप करून लावायचं का तिथं जागेवरच आहे का? जर्मनीवर शेवंतीचे आणि ते स्वतः 29 कलर कलर जास्त झेंडू पिवळा आणि तो ह्याचा भगवा आला की रेट उतरतात. तसं शेवंतीचं होतं का? उशीर झाल्यानंतर दसऱ्याच्या नंतर पाडव्याच्या नंतर रात्री उशिरा देतात पोती तिथंच टाकून जातात निघून. तसं शेवंतीचं कधी झालेलं दिसत नाही. यंदा आपल्याला सरसकट मोहर नाही आला. नाही त्या आंब्यात काही तुम्ही मला थापा मारू नका. मलाही तुमचं एवढं नाही पण थोडं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये काय मामा ग्रामोन्नती मंडळ हे दिलीप प्रॉपर्ट आहे. दिलीप प्रॉपर्ट पांढरा त्यांनी आत्ताशी आलो लगेच काही करू नका. मी पळून चाललेलं नाही. मी तर संध्याकाळपर्यंत आहे. ताडकं पुढं गाडीत बसायची. कसं वापरायचं किती दिवस ॲनालिसिस करतो आणि मग शेतकऱ्यांना टाकून ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढवायचं. जर झाडाला वाळवी लागली आणि गोमूत्र देशी गाईचं तिथं शिपडलं तर वाळवी जाते. गोमूत्र प्लस मॅटरायझम घ्यावं लागेल आणि मग तो संपून ऑर्गॅनिक नाही ते ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमधून काढतो. मायक्रोसेट नुसतं गाई नाही गोमूत्र पूजा करा.
शेतकरी आल्यानंतर आपण त्यांना नैसर्गिक शेतीबद्दल पूर्ण माहिती देतो सर. हे आधारस्तंभ आहे जीवामृत ऑब्झर्वेशन आर्चन आणि मिश्र शेती हे शिकवत असताना आपण सगळं इथं सगळं लाईव्ह दाखवतो. फोटो पाहिजे त्यांचं आणि हे जीवामृत कसं बनतं दुष्परिणाम कसं होतं, हे सगळं आपण डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. केंद्र शासनाची पण योजना आहे उत्पादन संरक्षण मिशन आणि आमच्या टी व्ही के थ्रू पण आर्ट स्किलिंग ऑफ नॅचरल फार्मर्स. त्याच्यामधून आपण आता क्लस्टर बेसिस गोष्ट आणतो. हे सर्व निमिष्ट आपण शेतकऱ्यांना शिकवणार आहोत ट्रेनिंगच्या माध्यमातून. आंबेगावमध्ये 600 शेतकरी त्यांना एक शेतकऱ्यांना काही देणार आहोत ना आपण. हो शेतकऱ्यांना दिलेत सर. शेतकऱ्यांनाही दिलेले आहे बनवण्यासाठी. 25 शेतकरी आहेत आपल्या डेमॉन्स्ट्रेशनला या त्यांना पण ड्रम्स हे कसं आता करायचं. तुम्ही ते खत केलं, हो सर. तुमच्या हिशोबाने वर्मी कल्चर एका एकराला किती टाकलं पाहिजे? वर्मी कल्चर आपण वर्मी कंपोस्ट टाकतो. वर्मी कल्चर स्प्रेइंगला किंवा ड्रीपमधून देतो. वर्मी कंपोस्ट शेणखताच्या निम्म टाकायला सांगतो. म्हणजे 10 किलो 10 टन शेणखत जर असेल तर 4 ते 5 टन 1 ते 1.5 टनामध्ये कव्हर होतं. वस्ती एकत्र. कधी? चौपे रेड कॅबेज, झेंडू, पिवळा आणि तांबडा. अरे बाजूला बाजूला झेंडू. हा गगराणी नमस्कार. अजित बोलतो. काय हा फोटोग्राफ करा म्हणून आत नका जाऊ जास्त. कुठली कुठली मला परत रिपीट करा. हो 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 जायचं इकडून रिटर्न घ्यायचं सर. इकडून परत जायचं. या इथं. हो कुठं घ्यायचं इथं माहिती सांगायची इथलं. हो बरोबर बरोबर बरोबर. रवींद्रजींना विचारलं का? पुढे आम्ही कसं आहे माहिती का, आता तुम्ही द्या सीएमच्या मनात असलं तर मी नाही म्हणू शकत नाही, पण आता त्यांचा आणि शेतीचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. आपण सहसा काय करतो म्हणजे ऑफ दी रेकॉर्ड तुम्हाला बोलतो, तुमची माझी वेगळी संबंध. आपण सहसा प्रयत्न करतो की ज्याचा त्या योजनेशी संबंध असेल तर त्याला एक वेगळं. ठीक आहे, त्यांच्या मनात असेल तर ठीक आहे. ओके ओके थँक्यू. एक्सक्यूज मी सर. इकडं गहू आहे बन्सी आणि सर. हा कुठली व्हरायटी आहे? ही बन्सी आहे आणि तिकडं शरबती पलीकडची. उतारा कुणाचा किती आहे आता? बन्सीचा चांगला उतारा आलाय सरबतीकडे आणि ओंबीची साईज पण ओंबी पण जी मोठी. आता याच्यामध्ये सर पण दाना कसा आहे? दाना पण चांगला भरतो. पण याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये आता परवा नारळ पाण्याचा स्प्रे घेतला, त्याच्यामध्ये दाण्याची साईज वाढली. हरभरा कुठला आहे? दिग्विजय सर पलीकडे. दोन्ही प्लॉट गावाचे. हो 2 वाहन आहेत. पलीकडे काय कांदा आहे? कांदा बीजोत्पादनच आहे. सीडसाठी आपण शेतकऱ्यांना देतो. आणि हे नारळ आहेत ते बाणवले आहेत का सिंग? 100%. पूर्ण टोटल 80 एकरचं पूर्ण क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये कस्टर्ड ॲपल सीड प्रोडक्शन आपण करतो. अनिलराव दिसत ते काय झालं? अरे बापरे. फार इच्छा होती पण ते म्हणजे त्याचा उतारा कसा आहे? त्याचा आहे 99% त्याच्यामध्ये थोडासा झूम कर रे दादा, एवढ्या जवळ. पलीकडे
काहीच काय मूळ काय आता कुठे जायचं कुठला फरक बघायचा आपला एक प्रोजेक्ट बघायचा आहे. पोषण मूल्यावर आधारित फरक बाग असा एक प्रोजेक्ट केलेला आहे आपण. काय असलं तर सांगतो. अरे तुम्ही पुढे ना. नाही आता ही व्हरायटी आणि ह्याच्यातच ती तो हेच आहे नाही, चांगला कुठला माझ्याकडे तो होता तो भरपूर डोक्याच्या वर गेला. अरे नंतर मला हा आणून दिला. मला सांगितलं की ह्याच्यामध्ये जास्त गायरला म्हशीला आणि ह्याच्यात प्रोटीन जास्त आहे आणि मी बघतोय तर हे जास्त आवडीनं खातात. ते मला चापकटरमध्ये टाकावं लागतं. हे पण आम्ही चापकटरमध्येच टाकतो. परंतु सगळ्यांचं म्हणणं की आता माझ्या 12 वर्षामध्ये हे जास्त वाढायला माझ्या इकडचे विज्ञान केंद्र आहे त्यांचं म्हणणं गाईचा पण मोठा फार्म आहे. आम्ही जास्त आता हे केलेलं एक तर सगळ्यात चांगल्या नसून देशी गायचा पण म्हणतो आणि मग अजून एक प्रकारचं गवत पण आहे कंटारपणा चांगला असतो. मागून घ्या मागं. हे फोटोग्राफर हे अरे रे फोटो खाली घे खाली घे. थोडे शॉर्ट घेऊया. या जवळ या थोडं हां ते वरचं नाव येऊ द्या वरचं. ते झालं की सांगा. झालं का चला थँक्यू. इथून बघायचं फक्त ही कंपनी तुमच्या कंपनी शेवंतीचे कलर किती आहेत? 9 कलर आहेत. हे अजून फुलं पूर्णपणे फुललेली कधी दिसेल? आता आपल्या म्हणजे त्या लावून त्या दिवशी किती दिवस होते? आपण जसं ऊसाचं रोप तयार करतो आणि नंतर प्लांटेशन करतो. आम्ही पूर्वी 15-7ला लागवड करायचो तर आता 15-8ला जरी केली उदाहरणार्थ आणि ते रोप लावलं तर ते 15-7चं धरलं जातं. का तर ते 3 आठवड्याचं साधारण ते वाढलेलं जातं. तर तशा पद्धतीनं तसं याचं रोप करून लावायचं का तिथं जागेवरच करायचं? नाही मदर प्लांट येते. किती दिवसाचा? किती दिवसाचा? 22 दिवसामध्ये नंतर आपल्याकडे तर ते 22 दिवस 35 दिवसात मजा करायची नाही त्याच्या पुढे ते 90 का 65? 90 दिवस म्हणजे 120 दिवसामध्ये फ्लावरिंग येते. अच्छा कारण तिथंच बहुतेक तिथं जास्त फुलं आली तर ती व्हरायटी थोडासा कमी जास्त आणि हाईटमध्ये पण कमी जास्त. त्याची हाईट
याच्यामध्ये 5 झेंडू पण असतात. आपलं नॅनो टेक्नॉलॉजी तालुका कृषी अधिकारी. आहे. गोणीची 50 किलोची गोणी एका बॉटलमध्ये आहे. 50 किलोची गुण हो, 50 किलो गोणी आहे ना तालुका त्याच्या कृषी अधिकारी नेमधरील सर आपले शेतकरी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर कुठे मॅन्युफॅक्चर होतं सर मॅन्युफॅक्चरिंगसाठी आता रामात जर्मनीमधून घेतो आपण आणि मॅन्युफॅक्चरिंग जर्मनीवर आणि इथं नेमधरीला आपले शेतकरी नेमधरीला आपले 2 शेतकरी हम्म. गावातले तर ते 29 प्रकारचे सर व्हरायटी घेतात. शेवंतीचे आणि ते स्वतः 29 कलर कलर 29 कलर शेवंतीमध्ये हा शेवंतीमध्ये. आणि सर आपण दिवाळीच्या वेळेस आहे ना फ्लावरचा महोत्सव घेतो त्यांच्या किल्ल्याचा. काय रेटने चालतात त्यांचं म्हणजे देत नाही फक्त ते तसं नाही हो झेंडूचं जास्त झेंडू पिवळा आणि तो ह्याचा भगवा आला की रेट उतरतात तसं शेवंतीचं होतं का ते फ्लक्च्युएट होतं सर पण 40 रुपयापर्यंत 20 रुपयापर्यंत किलोला येतात. 100 पर्यंत जाते शेवंती. आपण आता कधी कधी आम्ही बघतो ना सणावारी उशीर झाल्यानंतर दसऱ्याच्या नंतर पाडव्याच्या नंतर रात्री उशिरा देतात पोती तिथंच टाकून जातात निघून तसं शेवंतीचं कधी झालेलं दिसत नाही. नाही त्याचा त्यांना मी विचारलं तर ते म्हणले 30 रुपयापर्यंत कमीत कमी मिळतं. दादा शेवंतीचं मार्केट आहे ना किमान 60-70 रुपयापासून पुढेच चालतं. नाही ते नाही ते नाही ज्यावेळेस आमचे शेतकरी झेंडू घेतात त्यावेळेस अनेकदा झेंडूचं डिमांड आणि सप्लायमध्ये ताळमेळ नाही बसला आणि डिमांड कमी राहिली आणि सप्लाय जास्त झाला तर ते बिचारे विकत घेतलेला झेंडू नंतर ती पोती तिथंच देतात टाकून पोताभर अर्धा पोता वगैरे असतं तसं शेवंतीचं कधी मला पाहिलं नाही नाही दादा झेंडूचं उत्पादन जास्त होतं शेवंतीचं उत्पादन त्या मानाने कमी असतं उत्पादन एकतरी उत्पादन कमी असतं लागवडी पण कमी असतं 3 महिन्यानंतर चालू होते असं आणि झेंडू 45 दिवसामध्ये चालू होतं. म्हणजे फास्ट आहे थोडंसं. त्याचे थोडे जास्त होते. आणि शेवंतीला थोडं कालावधी जास्त घेत असतं मग हा आमचा झेंडू आहे सूर्यवाईट म्हणून भांडा खाली प्लॉट आहे बारामतीला होता. पिवळा 3 मग कलर आहेत 1, 2 आणि पिवळा जरासा पिवळा 3 पूर्वी 2 असायचे हा आणि तो पिवळा आता दुसरं वर्ष त्याच्यात जसं आता आमचे कृषी अधिकारी सांगतात की खूप 29 किती 29 तसे अजून किती प्रकार आहेत आता ह्याच्यात 4च प्रकार आहेत. 1, 2, 3 आणि याच्यात एक डार्क एकदम कशात गवारीमध्ये आहे का इथं दाखवायला खाली ऑफिसमध्ये डार्क प्लॉट सर हे केविकेचं पूर्ण प्लॉट आहे तिकडे आंब्याचं वगैरे आपण टेकडी वगैरे केलेलं आहे शेततळ आहे आणि ॲटोमेशन युनिट सुद्धा आपण तिकडे बसवलेलं आहे. 80 एकरचं यंदा आपल्याला सरसकट मोर नाही आला दोन टप्प्यामध्ये आलं. डबल नाही त्या आंब्यात काही तुम्ही मला कापा मारू नका मलाही तुमचं एवढं नाही पण थोडं ज्ञान आहे त्याच्यामध्ये काय आहे आठवण आहे की लावलेलं आहे राजफुले आहे मल्लिका तुम्ही खजूर वगैरे लावलेलं ठीक आहे चला थँक्यू आता कुठं कलेक्टरला सांगायचं मी तपासणीला जागा गायरा नाही का हो आहे ना साहेब आहे आहे त्या लोकांच्या कुणाचा विरोध वगैरे नाही 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 कोणाचंच नाही ग्रामसभेचा ठरवलेलं आहे साहेब आणि सगळे पेपर पण त्यांना ऑलरेडी दिले पण कलेक्टर ते दिले ना ते मुंबईला दिलं साईडला थोडं साईडला
हॅलो 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 इकडे सरळ 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 कमानीतून आत बरं बरं ठीक आहे कमानीतून आत गेलो अजून पुढं आहे म्हणजे रोहिदास श्री रामचंद्र महाराज जय बजरंगबली जय 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 रघुवीर दादा एक दादा थोडस माईक बंद करा माईक याचे वडील मुख्याध्यापक होते जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले श्रीरामाचं दर्शन आणि पूजा त्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आपल्या सर्वांचं लाडकी व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याचे सन्माननीय युवा आमदार तडफदार आमदार आदरणीय अतुलदादा बेनके यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अतुलजी सर्व रामभक्त सर्व उपस्थित असणारे मान्यवर बंधू भगिनींवर माया करून येतो. आज काही विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथले लोकप्रतिनिधी अतुल बेनके साहेबांनी मला दिलीपरावांना निमंत्रित केलेलं होतं. त्या सकाळी आलोय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष देशामध्ये हा प्रश्न थांबलेला होता किंवा तो प्रश्न सोडवला गेलेला नव्हता. ते म्हणजे अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं. 22 तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला, देशाने पाहिला, राज्याने पाहिला. प्रत्येक माणसाने तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं तिथं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आम्ही पण सगळेजण जाणार होतो. म्हणजे मी आणि एकनाथराव पण त्या दिवशी जाणार होतो. आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं. पण एकनाथराव आपल्या राज्याचे प्रमुख मला म्हणाले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ. जेव्हा फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतोय आणि सगळेजण जाऊन प्रत्येकाची भक्ती असते, श्रद्धा असते आणि
त्या श्रद्धेपोटी भक्तीपोटी आपण चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. इथं श्रीराम मंदिर जे आहे ते फार जुनं आहे. इथं फोटोज आपण बघितला 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर 19 फेब्रुवारी 2010 त्याच्यामध्ये जीर्णोद्धार झाला. परमपूज्य बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना 2 घटका इथं थांबावंसं वाटेल अशा प्रकारचे सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे. ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे. आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय. देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी, राज्यामध्ये शांतता नांदावी, सर्वांनी सुखाने समृद्धीने आनंदांनी राहावं, एकोप्याने राहावं, त्याच्यामध्ये जातीय सलोखा असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि खूप वर्षाचं म्हणजे कोण म्हणतं 500 वर्षापूर्वीचं, कोण म्हणतं किती वर्षापूर्वीचं, आता त्याला नक्की खात्री नाही, पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्या निमित्तानं साकार झालेलं आणि संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नटलेली होती, सजलेली होती. अतिशय उत्साह सोडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद होता, देशात वाद होता. मला इथं अतुलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये, आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने रामभक्तप्रेमी त्याच्यामध्ये समरस झालेले होते. असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची रामचंद्र प्रार्थना करतो आणि तुम्हाला जय श्रीराम, जय श्रीराम. संचालक मंडळाचा एक फोटो घ्या. या ठिकाणी दादा सांगताना एक आनंद निश्चित वाटतोय. संचालक मंडळाबरोबर एक फोटो घ्यायचा. 22 तारखेला दादा 22 तारखेला 13,500 लोकांचं जेवण आपण या ठिकाणी केलेलं आहे. 13,500 लोक 22 तारखेला या ठिकाणी जेवले आणि जवळजवळ 51,000 लाडू आपण या नारायणगावमध्ये वाटलेले आहेत. म्हणजे एवढा भव्य दिव्य सोहळा आपण 22 तारखेला या ठिकाणी संपन्न केला. या फोटो घ्या पटकन. संचालक मंडळ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.